आंबेगाव तालुक्यातील कळंब धरणमाळा येथील मारुती कहडणे यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात सलग 4थ्या दिवशी बिबट्याची 4 ते 5 वर्ष वयाची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे. कहडणे कुटुंब गेले अनेक दिवस बिबट्याच्या दहशतीखाली होते. हा मादी बिबट्या पकडल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या ठिकाणी ऐन थंडीत सुद्धा लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांनी 15 वर्षांपूर्वी असणारे अवसरी वन उद्यानातील बिबट निवार केंद्र पुन्हा चालू करण्यात यावे. आंबेगाव तालुक्यातील घोड नदी काठी असणाऱ्या बहुतांश गावात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांना जुन्नर येथील बिबट निवार केंद्राकडे पिंजरा मागणी करावी लागते. अनेक वेळा मागणी करून देखील पिंजरा उपलब्ध होत नाही. सदर बिबट्याची माणिकडोह येथील बिबट निवार केंद्रात रवानगी केली असल्याची माहिती वन परिमंडल अधिकारी सोमनाथ कुंटे यांनी दिली. आपल्याकडे घोड नदीच्या तीरावर अनेक गावे वसलेली आहेत आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे आपल्याकडे अनेक बिबटे या ठिकाणी वावरताना दिसतात. तर गेले 15 वर्षापूर्वी आपल्याकडे अवसरी उद्यानमध्ये निवारा केंद्र स्थापन होतं आणि तेथे निवारा होत होता बिबट्यांचा. तर आज अशी सर्वांची मागणी आहे की ते अवसरी बिबट्या निवारा केंद्र जे आहे ते पुन्हा निवास केंद्र ते पुन्हा स्थापन व्हावं अशी सर्व आमच्या आंबेगाव तालुक्यातील सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि अशी मी आपणाला विनंती करतो. धरणमाळा परिसरात राहतात. मी तर गेले 2 महिने झाले बिबट्याने उच्छाद मांडलेला असून पहिले 2 बिबटे पकडण्यात यश आलेले असून हा 3रा बिबट्या आता आज रात्री 2:30 वाजता पकडण्या म्हणजे पिंजऱ्यात जेरबंद झालेला आहे. तरी आता लोकांच्या मनातली थोडीशी दहशत कमी झालेली असून पण अजून बिबट्या असण्याची शक्यता परिसरातून व्यक्त होत आहे. तरी येथे बिबट्या निवारण केंद्र उभारण्यात यावे अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. आपण कळंब परिसरातील धरणमाळा या परिसरात आलो आहोत. या ठिकाणी सलग एकाच जागेवर 3 बिबटे पकडण्याची हॅट्रिक झाली आहे. परंतु या परिसरात गेले अनेक महिन्यांपासून बिबट्याची दहशत होती आणि थोडीशी आज 3रा बिबट्या पकडल्यामुळे दहशत कमी झाली आहे. पण ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नक्कीच या परिसरात अनेक बिबटे आहेत. पण पाहू शकतो की या बिबट्याला पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. परंतु परिसरातील नागरिकांची दहशत अजून बिबट्याची काही कमी होत नाही. वन खात्याने याची तातडीने गरज ओळखून या परिसरात बिबट्या निवारण केंद्र उभं राहावे अशी ग्रामस्थ मागणी करत आहे. जयेश शाह, शिवनेर प्राईम, कळंब. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.